जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत पोलीस भरतीमध्ये विचारलेले IMP वन लाइनर प्रश्न. तर चला बघू आजचा पहिला प्रश्न. भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यतः कोठे दिसून येते? उत्तर आहे खानदेश. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न. स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे गुजरातमध्ये. लक्षात घ्या मित्रांनो. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अकोला. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कोणती चित्र आढळतात? तर जातक कथा. पुढील प्रश्न. IMP सर्व प्रश्न आहेत, त्यामुळे एक प्रश्न नीट पहा. कोणत्या नदीला बिहारचा शोक म्हणतात? बिहारचा शोक आहे कोसी नदी. लक्षात घ्या, बिहारच्या कोसी नदीला बिहारचा शोक म्हणतात. पुढील प्रश्न आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? IMP प्रश्न. उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे. औंध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. पुढील प्रश्न. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? उत्तर आहे भारतरत्न. IMP प्रश्न करा. पुढचा प्रश्न आहे. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर कृषी या क्षेत्रात. मित्रांनो, IMP प्रश्न आहे. भरतीला खूप वेळा हा प्रश्न येऊन गेला. तर चला पुढील प्रश्न पाहू. महागणपती अष्टविनायक मंदिर कोठे आहे? महागणपती अष्टविनायक मंदिर आहे रांजणगाव. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? तर श्रीहरिकोटा येथे. लक्षात घ्या मित्रांनो, श्रीहरिकोटा. कमेंट करून सांगा श्रीहरिकोटा कोणत्या राज्यात स्थित आहे? पुढील प्रश्न आहे. गंगा नदीची पहिली वितरिका कोणती आहे? गंगा नदीची पहिली वितरिका कोणती आहे? उत्तर आहे हुगळी. हुगळी नदी ही गंगा नदीची पहिली वितरिका नदी आहे. हिंदू मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली होती? हिंदू मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली होती? उत्तर आहे सय्यद अहमद खान. मित्रांनो, सय्यद अहमद खान. प्रश्न आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? IMP प्रश्न. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना झाली आहे 1975 साली. 1975 साली महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. IMP प्रश्न. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे कैलास मानसरोवर. सिंधू नदीचा उगम होतो कैलास मानसरोवर. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर अल्ट्राव्हायोलेट किरण.
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप वेळा हा प्रश्न येऊन गेला होता. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे, अमरावती येथे. IMP प्रश्न करून घ्या. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 31 डिसेंबर 1600. ईस्ट इंडियाची स्थापना झाली आहे 31 डिसेंबर 1600ला. रेग्युलेटिंग ॲक्ट केव्हा पास करण्यात आला? रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला 1773 साली. पुढील प्रश्न आहे, शरीराच्या कोणत्या अवयवात आयोडीन साठवले जाते? शरीराच्या कोणत्या अवयवात आयोडीन साठवली जाते? तर थायरॉईड ग्रंथी. लक्षात ठेवा मित्रांनो, थायरॉईड ग्रंथी. जवळची दृष्टी सुधारण्यासाठी काय वापरले जाते? उत्तर आहे अंतर्वक्र भिंग. पुढील प्रश्न आहे, आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला? तर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 1975 साली प्रक्षेपित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली तेलविहीर कोठे आहे? भारतातील पहिली तेलविहीर कोठे आहे? तर उत्तर आहे दिग्बोई, जे की आसाममध्ये आहे. पुढचा प्रश्न, पांढऱ्या रक्तपेशींचे आयुष्य किती असते? IMP प्रश्न, पांढऱ्या रक्तपेशींचे आयुष्य असते 1 ते 4 दिवस आणि लाल रक्तपेशींचे आयुष्य असते 120 दिवस. IMP प्रश्न आहेत दोन्ही पण. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? मोस्ट IMP प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना संत तुकडोजी महाराज यांनी केली आहे. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना 1882 साली हे पुस्तक कोणी लिहिले? स्त्री पुरुष तुलना 1882 साली पुस्तक कोणी लिहिले? तर ताराबाई शिंदे यांनी. IMP प्रश्न आहे हा, खूप वेळा प्रश्न येऊन गेला आहे भरतीला. तर चला पुढचा प्रश्न पाहू. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या वर्षी केली? मोस्ट IMP प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आहे 1939 साली. लक्षात ठेवा मित्रांनो, 1939 साली. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाला सुरुवात कोणत्या सैनिकाने केली? 1857च्या उठावाला मंगल पांडे यांनी सुरुवात केली आहे. पुढील प्रश्न, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सरोजिनी नायडू यांनी. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश कधी करण्यात आला? तर 1976ला भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, कल्याणकारी धोरणाचे जनक कोण आहेत? कल्याणकारी धोरणाचे जनक आहेत रवींद्रनाथ टागोर. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? मोस्ट IMP प्रश्न, अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे ॲडम स्मिथ. पुढचा प्रश्न पाहू.
रिझर्व्ह ऑफ इंडिया बँकेची स्थापना केव्हा झाली? रिझर्व्ह ऑफ इंडिया बँकेची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे 1 एप्रिल 1935 साली. वस्तू व सेवा कर साठी कितवी घटना दुरुस्ती केली आहे? वस्तू व सेवा करांसाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? उत्तर आहे 101वी घटना दुरुस्ती, जे की 2016ला झाली आहे. पुढील प्रश्न आहे, मित्रा ही संस्था कोणत्या संस्थेच्या धर्तीवर स्थापन करण्यात आली आहे? मित्रांनो, IMP प्रश्न आहे. मित्रा ही संस्था कोणत्या संस्थेच्या धर्तीवर स्थापन करण्यात आली आहे? तर नीती आयोग. लक्षात ठेवा मित्रांनो, नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रा ही संस्था स्थापन करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये. खुली बेरोजगारी म्हणजे कोणत्या प्रकारची बेकारी होय? खुली बेरोजगारी म्हणजे कोणत्या प्रकारची बेकारी होय? तर उत्तर आहे अनैच्छिक बेकारी. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर वसंतराव नाईक. महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक आहेत वसंतराव नाईक. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी पारित केला? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी पारित केला? तर 2006 साली. पुढचा प्रश्न, शेती व ग्रामीण विकास बँक म्हणजे कोणती बँक होय? शेती व ग्रामीण बँक म्हणजे कोणती बँक होय? तर नाबार्ड. लक्षात ठेवा मित्रांनो, नाबार्ड. पहिला 20 कलमी कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? पहिला 20 कलमी कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर 1975 साली. पुढचा प्रश्न आहे, पहिले लोकसंख्या धोरण कधी घोषित करण्यात आले? तर प्रश्न थोडा चुकला आहे, हे ड्रॉप करा प्रश्न. पुढील प्रश्न पाहू, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय आयुर्विमा महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई येथे. पुढील प्रश्न पाहू, ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर सोलापूर या जिल्ह्याला. गाविलगड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? गाविलगड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अमरावती या जिल्ह्यात. घारापुरी बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड या जिल्ह्यात. घारापुरी बेट रायगड या जिल्ह्यात आहेत. कोकणातील सर्वात मोठी खाडी कोणती? कोकणातील सर्वात मोठी खाडी आहे धरमतरची खाडी, जे की रायगडमध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोकणातील सर्वात मोठी खाडी धर्मतरची खाडी, जे की रायगडमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, ब्राह्मणवेल हा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? ब्राह्मणवेल हा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर धुळे या जिल्ह्यात. महाराष्ट्रातले पहिले आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन केले आहे? महाराष्ट्रातले पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक या जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, IMP प्रश्न करून घ्या. चला तर पुढचा प्रश्न पाहू, आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या महासागरातून गेली आहे? आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या महासागरातून गेली आहे? तर पॅसिफिक महासागरातून. नंदादेवी हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? नंदादेवी जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड. पुढचा प्रश्न, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
इथं प्रश्न चुकला आहे मित्रांनो, थोडं सिली मिस्टेक होऊन गेली आहे. तुम्ही याची कमेंट करून उत्तर द्यायचे आहे. तुमच्यासाठी प्रश्न होमवर्क, कमेंट करून उत्तर द्या. पुढचा प्रश्न पाहू. नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न, तांदूळ उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तांदूळ उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर पश्चिम बंगाल. तंबाखू उत्पादनात प्रथम राज्य कोणते आहे? तंबाखू उत्पादनात प्रथम राज्य आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? IMP प्रश्न करून घ्या. हे दोन्ही प्रश्न IMP आहेत. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिला आहे पंडिता रमाबाई यांनी. पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? मोस्ट IMP प्रश्न. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे लोकमान्य टिळक यांनी. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे राजा राममोहन राय. प्रश्न आहे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना कोणी केली? वासुदेव बळवंत फडके यांनी. बालहत्या प्रतिबंधक गृहांची स्थापना महात्मा फुलेंनी केव्हा केली? उत्तर आहे 1863 साली. प्रश्न आहे, 23 मार्च हा दिवस काय म्हणून पाळला जातो? उत्तर आहे शहीद दिवस. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे चंद्रशेखर आझाद यांनी. पुढील प्रश्न, विधवा पुनर्विवाह कायदा कोणी संमत केला? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. कोणाला भारतीय सनदी सेवांचा जनक म्हटले जाते? उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. पुढचा प्रश्न, हिंदू महासभेची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 1915 साली. हिंदू महासभेचे संस्थापक कोण होते? हिंदू महासभेचे संस्थापक होते पंडित मदन मोहन मालवीय. प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे आळंदी येथे. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? मुघल साम्राज्याची स्थापना केली आहे बाबरने. प्रश्न आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? IMP प्रश्न. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर येथे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? उत्तर आहे रामटेक नागपूर येथे. पुढील प्रश्न, कोलाम ही आदिवासी जमात कोठे आढळते? कोलाम ही आदिवासी जमात आढळते यवतमाळ येथे. कातकरी आदिवासी जमात कोठे आढळते? कातकरी आदिवासी जमात आढळते रायगड आणि पुण्यात. लक्षात ठेवा मित्रांनो, कातकरी आदिवासी जमात आढळते रायगड आणि पुणे जिल्ह्यात. पुढचा प्रश्न आहे, इथे प्रश्न थोडा चुकला आहे, इथं करा उज्जनी नदी. उज्जनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर. माळशेज घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
माळशेज घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर अहिल्यानगर आणि कल्याणीला. पुढचा प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? उत्तर आहे उपनिषद मुंडक. हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर. लक्षात ठेवा मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड. प्रश्न आहे, पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर येथे पन्हाळा जिल्हा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 1657 साली. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 1657 साली झाला आहे. पुढील प्रश्न आहे, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? तर सिंधू नदीच्या. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथाला म्हणतात अगमसूत्र. पुढील प्रश्न आहे, भारत जोडो अभियान कोणी सुरू केले? भारत जोडो अभियान सुरू केले आहे बाबा आमटे यांनी. संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय आहे? उत्तर आहे डेंबोजी झिंगरोजी जानोरकर. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण? उत्तर आहे अण्णाभाऊ साठे. कृष्णकाठ हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर यशवंत चव्हाण यांचे. पुढील प्रश्न, कॉफी उत्पादनातील प्रथम राज्य कोणते आहे? सर्वाधिक कॉफी कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक येथे. गोल क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर बटाट्याशी. गोल क्रांती बटाट्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, कापूस उत्पादनात प्रमुख देश कोणता आहे? कापूस उत्पादनात प्रमुख देश आहे चीन. पुढील प्रश्न, पामरचे नाही चुकले आहे प्रश्न इथे, पामरचे येते. पामरचे पठार कोणत्या खंडात आहे? तर आशिया. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील केळी संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील केळी संशोधन केंद्र आहे यावल, जे की जळगावमध्ये स्थित आहे. नीलक्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? नीलक्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर मत्स्य उत्पादन. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे जामसंडे, जे की सिंधुदुर्ग येथे स्थित आहे. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे 21 जून. पुढील प्रश्न, ठीक आहे, सर्व प्रश्न झाले आहेत. आपले टोटल 100 प्रश्न आज पूर्ण झाले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. तसेच आमच्या टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्व PDF आणि रोजच्या रोज एक प्रश्नपत्रिका भेटून जाईल.